उस्मानाबाद लोकसभेची मतमोजणी सुरू आहे आणि 10व्या फेरीतच महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी 1,32,000चा टप्पा म्हणजे लीड घेतली। माझ्यासोबत आहेत ओमराजे, काय सांगाल दादा, कशाच्या ह्याच्यावर? मला आपल्याला आठवण एवढीच करून द्यायची की हीच काही अंधभक्त मंडळी मला कायमस्वरूपी हिनवायची की मोदींच्या नावावर तुम्ही निवडून आलात, मोदीमुळे निवडून आलात। मी त्यांना एवढंच सांगितलं होतं की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना मानणारा शिवसैनिक ह्या मतदारसंघात आहे आणि म्हणून मी मागच्या ह्या निवडणुकीला उभा राहत असताना लोकांना एवढीच विनंती केली होती की खासदार म्हणून मी 5 वर्ष तुमच्यासाठी प्रामाणिकपणे राबलो असेल, तुमच्यासाठी कष्ट केला असेल, लोकसभेत तुमचे मुद्दे मांडले असतील आणि तुम्हाला जर ते योग्य वाटत असेल तर ह्यांचा मुद्दा खोडून काढण्यासाठी मी जाहीर सभेत आवाहन केलं होतं की मला 1,26,000 मतापेक्षा एक तरी मत तुम्ही जास्तीचं द्या, तरच मी बाळासाहेबाचा शिवसैनिक म्हणून सांगत। मला वाटतं जनतेनं ते माझं मागणं 10व्याच फेरीत पूर्ण केलं, अजून 20 फेऱ्या मोजायच्यात। मला वाटतंय लोकांची मताच्या माध्यमातून दिलेला आशीर्वाद ही माझ्यावरची जबाबदारी आहे आणि आपण जर बघितलं असेल महाराष्ट्रातलं जे मागच्या 2.5 वर्षातलं राजकारण आहे की लोकशाही मार्गाने तयार झालेले पक्ष फोडायचे, ते पक्ष आमचेच आहेत म्हणून सांगायचं, चिन्ह हिरावून घ्यायचं। त्याचबरोबर आपण जर बघितलं असेल तर ज्या पद्धतीनं ईडी सीबीआयच्या धाडीत टाकून त्यांच्या चौकशा लावण्यात आल्या आणि त्यांच्या बरोबर संलग्न झाले की चौकशी बंद, लोकांना ग्रहित करून केलेलं राजकारण अजिबात आवडत नाही। लोक त्याला उत्तर लोकशाही मार्गाने देत असतात, मला वाटतं ते उत्तर आहे। विजयाचा रथ चाललाय, गुलाबाचा ट्रक पण आलेली माहिती आहे माझ्याकडे। काय नाही, आम्ही विजय असं हुरळून जाऊन त्याचा जल्लोष असा करणारा माणूस नाही, कारण मी जबाबदारी म्हणून बघतो। मी कधी खासदारकी ही मिरवण्यासाठीचं पद म्हणून कधी बघितलंच नाही, त्याच्याकडे मी जबाबदारी म्हणून बघतो। त्यामुळं मिळालेला विजय ही जबाबदारीनं स्वीकारणं, संयमानं स्वीकारणं आणि ह्या विजयाच्या माध्यमातून अजून चांगल्या पद्धतीने लोकांसाठी कसं आपल्याला उपलब्ध राहता येईल, कशा पद्धतीने अजून चांगलं काम करता येईल ह्याच्यासाठी प्रयत्नशील राहील। आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवार इकडे फिरकले असं नाही चित्र आहे नाही, आता त्यांच्यावर कशाला बोलायचे, आता कसं असते प्रचंड माझी इच्छा एवढीच होती की जे काय करायचं ते सगळं करून झाल्याच्या नंतर, सगळी आर्थिक रसद वापरल्याच्या नंतर लोकशाही लोक कसं हातात घेतात निवडणूक, मला वाटतं त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे। तर हे होते ओमराजे ज्यांनी आता आपल्या विजयावर शिक्कामोर्तब पण करायचं राहिले। तुम्हाला कॅमेरामन एक अजून महत्वाचा विषय राहिला, त्यांचं राहतं जे जन्मगाव आहे तीर, तिथं सुद्धा 400 मताची लीड आहे। मला डॉक्टर साहेबांचा बालेकिल्ला कुणाचा होता मला माहित नाही, बालेकिल्ला कधीच कोणाचा नसतंय। ही लोक जी पुढारी म्हणतात का ही माझा बालेकिल्ला नाही, काय नसतंय। लोकांच्या कामाला पडलं तर लोक सोबत, लोकांना जर गृहीत धरलं की लोक दाखवतात काय, अजिबात नसते बालेकिल्ला फिल्ला। तर स्वतःच्या पेर गावातही उमेदवाराला, विरोधी उमेदवाराला लीड मिळाली नाही असं ओमराजे यांनी। कॅमेरामन सूरज माळीसह मी काकासाहेब कांबळे, एबीपी माझा, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।